सुखावह बैठक स्थिती. पद्मासन, अर्ध पद्मासन किंवा साधी मांडी. दोन्ही हात गुडघ्यांवर दृढ मुद्रेत. पाठ सरळ. मान मध्यभागी. डोळे अलगद मिटलेले. आहे त्या स्थितीमध्ये स्थिर राहण्याचा प्रयत्न. जाणीव आपल्या श्वासाची. श्वास घेतोय, सोडतोय. श्वास घेतोय, सोडतोय. श्वास घेतोय, सोडतोय. आंतरिक सजगता, इनर अवेअरनेस. स्वस्थ शरीर, शांत मन, प्रसन्न चेहरा. करूया श्वसन मार्ग शुद्धी. कपालभाती. 20 ते 25 आवर्तन. ऍक्टिव्ह एक्झलेशन, पॅसिव्ह इन्हेलेशन. आणि यासाठी आहे तो श्वास सोडूया. एक सहज श्वास भरून घेऊया. तोही श्वास सोडताना पोटाला आतमध्ये हलकासा झटका. आणि कपालभातीला सुरुवात. यथाशक्ती 20 ते 25 आवर्तन. सावकाश कृती थांबवायची. मोकळा झालेला श्वास, श्वसन मार्ग याची जाणीव. हातांची ज्ञान मुद्रा. 3 मध्यम पट्टीतले ओमचे उच्चार सलग एका लागोपाठ एक. सुरुवात पहिल्या उच्चारापासून. आहे तो श्वास सोडूया. खोलवर दीर्घ श्वास भरून घेऊया. श्वास सोडत उच्चार. ओ. खोलवर दीर्घ श्वास. ओ. खोलवर दीर्घ श्वास. ओ. प्रार्थना दोन्ही हात जोडून. ओंकारं बिन्दुसंयुक्तं नित्यं ध्यायन्ति योगिनः कामदं मोक्षदं चैव. ओंकाराय नमो नमः. जोडलेले हात डोक्याच्या दिशेने वर. आपापल्या क्षमतेने कमरेतनं पुढे झुकूया. जोडलेले हात आणि कपाळ जमिनीवर. संपूर्ण नतमस्तक भाव. आपल्या साधनेची आणि दिवसाची सुरुवात ओमच्या आशीर्वादाने. श्वास घेत कमरेतनं सरळ. श्वास सोडत दोन्ही हात खाली. हस्त मस्तक.
निर्माण झालेली संपूर्ण चेहऱ्याच्या स्नायूंना द्यायची. सावकाश डोळे उघडून एक दृष्टी ओमकडे. हरिओम. शुभ सकाळ. दोन्ही पायांमध्ये अंतर. सुरुवातीला विश्रांती. आज आपला विषय आहे ब्रेन. मेंदूला पुरवठा कसा छान प्रकारे होईल किंवा अल्झायमर सारखे त्रास किंवा आपल्यापासून कसे लांब राहतील या दृष्टीने आजची साधना असेल. दोन्ही पायांमध्ये अंतर घ्यायचंय. मान मागे सैलसर सोडून सुरुवातीला विश्रांती. दोन्ही पाय जुळवून घ्यायचे. दोन्ही हात समोर. न्यूरोमस्क्युलर कोऑर्डिनेशन. दोन्ही हात समोर. दोन्ही हातापायांच्या बोटांमध्ये एकत्रित स्ट्रेच. ताण द्यायचा आहे. 4 बोट आतमध्ये आणि मग त्याच्यावर अंगठा फोल्ड करायचा आहे. घट्ट मोठ वळून घ्यायची. पुन्हा श्वास घेत ओपन करूया. श्वास सोडत 4 बोट फोल्ड करायचे. त्याच्यावर अंगठा. पुन्हा श्वास घेत ओपन. जास्तीत जास्त स्ट्रेच. श्वास सोडत अंगठा आतमध्ये आणि त्याच्यावर 4 बोट घट्ट मोठ वळून घ्यायची. पुन्हा एकदा श्वास घेत ओपन. श्वास सोडत फोल्ड. बरोबर. पुन्हा श्वास घेत ओपन करायचंय. दोन्ही पावलं जुळून घ्यायचे. दोन्ही हात समोर आणि आता श्वास घेत पावलं स्वतःकडे. हाताचे तळवे स्वतःकडे खेचून घ्यायचे आणि श्वास सोडत खाली. इनहेल अप. एक्झेल डाऊन. इनहेल अप. एक्झेल डाऊन. इनहेल अप. एक्झेल डाऊन. थांबायचंय. दोन्ही पावलांमध्ये थोडंसं अंतर. हाताच्या मुठ घट्ट वळून घ्यायचे आणि आता रोटेशन क्लॉकवाईज. मनगटामधून हाताची मूठ आणि अँकल जॉईंट्स मधून पाऊल. बरोबर. 1. न्यूरोमस्क्युलर कोऑर्डिनेशन. 2. 3. 4. 5. अँटी क्लॉकवाईज. 1. 2. 3. 4 आणि 5. थोडा वेळ हात खाली. थोडा वेळ विश्रांती. पुन्हा दोन्ही हात समोर असतील. हाताचे तळवे जमिनीला समांतर. आता वायपर मुवमेंट आपण करणार आहोत. आपल्याला एकाच वेळेला मनगटामधून हाताचे तळवे आणि अँकल जॉईंट्स मधून पाऊल एकदा उजवीकडे एकदा डावीकडे अशा प्रकारे कृती बरोबर. पूर्ण हात न हलवता फक्त मनगटामध्ये हालचाल. 1. 2. 3. 4. 5. 6. सावकाश थांबायचे. दोन्ही हात खाली आणि बटरफ्लाय. पावलं जोडून घेऊया आणि आता जास्तीत जास्त जलद मुवमेंट. जास्तीत जास्त गुडघे वर खाली करूया. मान मध्यभागी असेल. सावकाश कृती थांबवायचे आणि तिथल्या तिथे साधी मांडी. डोळे अलगद मिटून घेऊया. लक्ष आपल्या श्वासाकडे. श्वासाची गती वाढली आहे की संथ आहे हे आपलं आपण तपासूया. आणि आता आपण सावकाश लेग रोटेशन. हनुवटी गळ्याकडे घेऊन जायची आणि सुरुवात करूया. मान उजवीकडे पाठीमागे. डावीकडे मध्यभागी. उजवीकडे पाठीमागे. डावीकडे मध्यभागी. अँटी क्लॉकवाईज 2 वेळा. मान डावीकडे पाठीमागे. उजवीकडे मध्यभागी. अजून एक राऊंड. सावकाश मान सरळ करायचे. डोळे अलगद मिटलेले. एकदा शोल्डर रोटेशन. दोन्ही हात समोर. हाताची बोटं खांद्यावर. कोपरं जॉईंट आणि श्वास घेत वर. श्वास सोडत खाली. 1. 2. 3. अँटी क्लॉकवाईज. पुन्हा कोपरं जॉईंट. श्वास घेत मागे. श्वास सोडत पुढे. 1. 2. 3. 3 वेळा झालं की थांबायचंय. आणि आता आपला विषय आहे ब्रेन. तर आपली 5ही ज्ञानेंद्रिय जी आहेत ही आपल्या ब्रेनशी कनेक्टेड आहेत. त्यामुळे आज आपण त्याचं थोडेसे लुझनिंग एक्सरसाइज करणार आहोत. तर शक्य असेल तर पद्मासन अर्ध पद्मासन घालूया किंवा साधी मांडी.
तर सुरुवातीला आपण डोळ्यांचे सूक्ष्म व्यायाम करणार आहोत. तर आज आपल्याला आपल्याला हाताची अशी चिमूट म्हणजेच अंगठा आणि पहिलं बोट जे आहे त्याच्याने आपल्याला डोळे असे मोठे करायचे आहेत आणि रिलॅक्स करायचे आहेत. डोळे मोठे करायचे. आता ह्याला आपण फेस योगा सुद्धा बोलू शकतो, कारण की इथे आपण पूर्णपणे चेहऱ्याच्या स्नायूंना थोडस ताण देतोय. डोळे बघा, या हाताच्या चिमटीने डोळे मोठे करायचे आणि रिलॅक्स करायचे. मोठे करायचे, रिलॅक्स करायचे. मोठे, रिलॅक्स, मोठे, रिलॅक्स. आता दोन्ही हात गुडघ्यांवरती येतील. उजवा अंगठा समोर घ्यायचा आपल्या नजरेच्या समोर आणि मान न हलवता फक्त हालचाल आपल्या नजरेमध्ये असेल. उजवा अंगठा जास्तीत जास्त उजवीकडे घेऊन जा, मान हलवू नका, फक्त नजरेमध्ये हालचाल. तिरप्या नजरेने जेवढं बघता येईल तेवढं बघा. पुन्हा मध्यभागी. आपल्याला मानेमध्ये कुठेही हालचाल करायची नाहीये. पुन्हा एकदा जास्तीत जास्त उजवीकडे, फक्त नजरेत हालचाल. मध्यभागी, जास्तीत जास्त पुन्हा एकदा उजवीकडे, तिरप्या नजरेने उजवा अंगठा बघायचा आहे. तिथे थांबा. मान न हलवता तिरप्या नजरेने आपण त्या अंगठ्याकडे बघतोय. पुन्हा एकदा मध्यभागी. आता जास्तीत जास्त अंगठा वर, नजर वर आणि खाली. अंगठ्यासोबत आपली नजरेमध्ये सुद्धा हालचाल होतीये. मान आपल्याला कुठेही वर खाली करायची नाहीये, फक्त हालचाल नजरेत, एकदा वर आणि एकदा खाली. वन मोर राऊंड. जास्तीत जास्त वर आणि मग खाली. आणि आता रोटेशन. अंगठा जमिनीकडे आहे, मोठं वर्तुळ करूया आणि त्याचबरोबर आपली नजर सुद्धा फिरतीये उजवीकडून डावीकडे. एक, अगदी सावकाश नजरेमध्ये हालचाल. दोन आणि तीन. तीन वेळा झालं की थांबायचंय. अंगठा हात गुडघ्यावर, डोळे अलगद मिटून घेऊया. पुन्हा सावकाश डोळे उघडायचे आणि आता डावा अंगठा आपल्या नजरेच्या समोर असेल. जास्तीत जास्त हात डावीकडे घेऊन जाऊया. आपली नजर डावीकडे चालली आहे, तिरप्या नजरेने डावा अंगठा बघतोय. पुन्हा एकदा मध्यभागी. अजून एकदा जास्तीत जास्त डावीकडे, नजर डावीकडे चालली आहे. मध्यभागी, जास्तीत जास्त डावीकडे. तिथे थांबा. तिरप्या नजरेने तुम्हाला अंगठा बघता येतोय का ते बघा. आणि मग पुन्हा एकदा मध्यभागी. आता जास्तीत जास्त अंगठा वर आणि खाली, नजरेमध्ये हालचाल. वर, खाली, वर, खाली. आणि आता रोटेशन क्लॉकवाईज. डावीकडून उजवीकडे मोठं वर्तुळ अंगठ्याने आणि आपल्या नजरेने काढायचं आहे. अगदी सावकाश कृती. आपल्या संपूर्ण नजरेमध्ये ही हालचाल होतीये त्याकडे लक्ष. अजून एक राऊंड. बरोबर. सावकाश मध्यभागी येऊन थांबायचं. दोन्ही हात गुडघ्यांवर, डोळे अलगद मिटून घेऊया. आज आपला विषय आहे ब्रेन. ब्रेनशी कनेक्टेड आज आपली जी काही साधना आहे ती असणार आहे. तर सुरुवातीला आपण डोळ्याची लुजनिंग एक्सरसाइज केलेले आहेत. आणि आता पुन्हा एकदा आपल्याला डोळे दोन्ही हात गुडघ्यांवर ठेवायचे. डोळे जास्तीत जास्त मोठे करायचे आणि गच्च मिटून घ्यायचे. मोठे करायचे, गच्च मिटून घ्यायचे. मोठे करायचे, जास्तीत जास्त मोठे. आपण लहान मुलांना रागवतो त्याप्रमाणे मोठे करायचे आणि गच्च मिटून घ्यायचे. सावकाश रिलॅक्स. डोळ्यांचे स्नायू पूर्णपणे रिलॅक्स करा, एकदम रिलॅक्स. आणि आपल्या करंगळीच्या बाजूचं जे बोट आहे, करंगळीच्या बाजूचं बोट, ते हलकस आपल्या बंद डोळ्यांवर ठेवा. डोळ्यांचा जो फुगीर भाग आहे तिथे ते ठेवायचे बोट, आपले रिंग फिंगर. आणि आता हळूहळू त्याला मसाज करा. क्लॉकवाईज ते गोलाकार फिरवा, अगदी हलक्या बोटाने. आणि अँटी क्लॉकवाईज अगदी सावकाशपणे ही कृती करायची आहे. आपल्या डोळ्यांच्या बुबुळांना एक आराम मिळतोय. अगदी सावकाशपणे.
क्लॉकवाईज अँटी क्लॉकवाईज झालं की थांबायचं, दोन्ही हातांच्या तळव्यांचं घर्षण करायचं, पामिंग करायची. निर्माण झालेली आपल्या डोळ्यांच्या स्नायूंना हलकी हलकी टॅपिंग करायची. पुन्हा एकदा पामिंग, टॅपिंग, पामिंग, टॅपिंग. सावकाश थांबायचे, दोन्ही हात गुडघ्यांवरती, आणि अगदी सावकाश हळूहळू डोळे उघडायचे. पापड्यांमध्ये थोडीशी उघडझाप उघडझाप करून डोळे उघडायचे. आता पुन्हा आपल्याला दोन्ही हातात बोटांची चिमूट करायची आणि आपला आयब्रो जे आहेत ते आपल्याला अशा चेपायचे. दिसतंय ना तुम्हाला? दोन्ही बोटांची अशी चिमूट आणि आपल्या आयब्रोज चेपायच्या अशा. हा, बरोबर. बरोबर करताय. हा, क्लॉकवाईज आणि अँटी क्लॉकवाईज, म्हणजे वरून खाली आणि खालून वर, अशा प्रकारे ही कृती. आपली सगळी पाचही ज्ञानेंद्रिय ही आपल्या ब्रेनशी कनेक्टेड आहेत, म्हणून ही सगळी आपण कृती करतोय. बरोबर, छान. आणि आता आपलं जे पहिलं बोट आहे, पहिलं बोट, ते आयब्रोचा जिथून आपली सुरुवात होते तिथून ते असं दाबत दाबत जिथे आपली आयब्रो संपते तिथे हलकासा प्रेशर द्यायचा आणि असं ते बोट गोलाकार फिरवायचं. बरोबर. पुन्हा एकदा आपली आयब्रो जिथून स्टार्ट होते तिथून ते प्रेस करत करत जिथे आपली आयब्रो संपते तिथे यायचं आणि हलकसं गोलाकार फिरवायचं प्रेस करून. वन मोर राऊंड. पूर्णपणे असं चेपत चेपत यायचं आणि प्रेस करायचं. बरोबर, छान. आता पुन्हा एकदा हेच पहिलं बोट आपल्या कानाच्या मागे घेऊन जायचं आणि पुन्हा खालून वर आणि वरून खाली असं चेपायचं. हा, बरोबर. मागच्या बाजूने, हा, पूर्णपणे हळूहळू. आता हळूहळू चेपत चेपत जिथे आपला कॉलर बोन आहे ना तिथपर्यंत तुम्ही येऊ शकता. आपला कॉलर बोन. हा, पुन्हा मग रिव्हर्स, क्लॉकवाईज अँटी क्लॉकवाईज. कानाच्या मागे आपण हा प्रेशर देतोय. हा, बरोबर. ज्यांना कानदुखीचा त्रास आहे किंवा कानासंबंधी कुठलेही विकार असतील तर ते बरे होण्याला म्हणजे ही कृती अतिशय उपयोगी ठरते. बरोबर. आता सावकाश थांबायचं आणि पुन्हा एकदा आपल्या दोन बोटांची चिमूट करायची आणि कानाच्या ज्या आपल्या पाळ्या आहेत ना त्या हलक्याशा अशा ओढायच्या. कानाच्या पाळ्या, हा, बरोबर, ओढायच्या हलक्या. हा, हा, बरोबर. आणि पुन्हा एकदा ह्याच चिमटीने आपल्याला संपूर्ण कान प्रेस करायचा, वरून खाली आणि खालून वर. पूर्ण कान. हा, बरोबर. वरून खाली आणि खालून वर. बरोबर, छान. आता आपल्या कानाची जी छोटीशी पाळी असते बघा इकडे या साईडला, इथली जी पाळी आहे ना त्याच्याने कान बंद करायचा, ओपन करायचा. कान बंद, ओपन, बंद, ओपन, बंद, ओपन, बंद, ओपन. बरोबर. आता आपली जी करंगळी आहे ती करंगळीने आपल्याला पूर्ण कानाच्या आतमध्ये असा मसाज करायचा आहे. जर नख वाढली असतील तर कृपया काळजी घ्या आणि सावकाश करा. करंगळी आहे ती करंगळी कानाच्या आतमध्ये टाकायची आणि मसाज, क्लॉकवाईज अँटी क्लॉकवाईज. बरोबर. सावकाश थांबायचंय, दोन्ही हात गुडघ्यांवरती. आता आपल्याला जीभ जास्तीत जास्त बाहेर घेऊन यायची आणि आतमध्ये घ्यायची. जीभ जास्तीत जास्त बाहेर. आपण जेव्हा हे करतो तेव्हा ऍक्टिव्हेट आपला कोण होतो तर मेंदू होत असतो, ब्रेन होतो. तर जास्तीत जास्त जीभ बाहेर, आतमध्ये. जीभ बाहेर, आतमध्ये. जीभ बाहेर, आतमध्ये. आता पुन्हा एकदा जीभ जास्तीत जास्त बाहेर घेऊन यायची आणि थोडीशी एकदा उजवीकडे डावीकडे फिरवायची. जीभ बाहेर घेऊन या, आपली नजर जिभेच्या शेंड्याकडे ठेवायची आणि एकदा उजवीकडे एकदा डावीकडे जीभ फिरवायची. बघा या प्रकारे. नजर जिभेच्या शेंड्याकडे. बरोबर. ह्याच्याने तुमचे फेस मसल सुद्धा ऍक्टिव्हेट होतात, तिथे तिथलं सर्क्युलेशन खूप छान सुधारतं.
याला पेस योगा सुद्धा आपण एक प्रकारचं बोलू शकतो. जीभ जास्तीत जास्त बाहेर. आणि आता गोलाकार फिरून घ्या क्लॉकवाईज, उजवीकडून डावीकडे 2 वेळेला. आणि डावीकडून उजवीकडे 2 वेळेला. आता जीभ पुन्हा एकदा आतल्या आत, एकदा उजवा गाल जिभेने मोठा करायचा, एकदा डावा. साधी मांडी घालायला हरकत नाहीये, म्हणजे असं काही नाहीये पद्मासनच पाहिजे, साधी मांडी घालायला हरकत नाही. बरोबर. आता आपल्याला थोडस आपल्या गालांचा हे करायचंय, काय म्हणतात तिथले मसल्स आपल्याला पुन्हा एकदा ऍक्टिव्हेट करायचे. तर जसं फुग्यामध्ये आपण हवा भरतो त्याप्रमाणे आपल्याला आपले गाल फुगवायचे, ओठांचा चंबू करायचा आणि फुग्यातून जशी हवा बाहेर पडते तशी आपल्याला पूर्णपणे ती हवा बाहेर सोडायची. या प्रकारे गाल फुगवायचे. फुगा फुगल्यावर जसे फुगा फुगतो आणि त्याचा तो विमुळता छोटासा भाग असतो त्याप्रमाणे आपल्याला गालातून हवा पूर्णपणे बाहेर काढायची. बरोबर. गाल फुगवायचे आणि संपूर्ण हवा बाहेर काढायची. पुन्हा एकदा गाल फुगूया. बरोबर. आता एकदा उजवा गाल फुगवायचा, एकदा डावा. एक श्वास भरून घ्या, गाल फुगवा, पुन्हा श्वास सोडून द्या, पुन्हा एक श्वास भरून घ्या, डावा गाल फुगवा, श्वास सोडून द्या आणि गाल पुन्हा हवा बाहेर येईल. अशा प्रकारे अजून एकदा कृती. श्वास घेऊन उजवा गाल फुगूया, श्वास सोडत पूर्णपणे हवा बाहेर सोडा, पुन्हा एकदा एक श्वास भरून घ्या, डावा गाल फुगवा आणि श्वास सोडत पूर्ण हवा बाहेर सोडा. आता आपल्याला आपल्या ओठांचा जो भाग आहे ना तिथे आपल्याला हवा भरायची. बघा या प्रकारे हनुमंतासारखं तोंड करायचं आणि मग पुन्हा रिलॅक्स. पुन्हा एकदा हनुमंतासारखं तोंड, डोळे मोठे करायचे आणि रिलॅक्स. वन मोर राउंड. रिलॅक्स. आता आपल्याला एखादी गोष्ट आवडली नाही की आपण कसं नाक मुरडतो त्याप्रमाणे कृती करायची. एकदा उजवीकडे, एकदा डावीकडे. आपल्याला एखादी गोष्ट नाही आवडली की आपण कृती करतो ना, अशा प्रकारे. बरोबर. थांबायचंय. आणि आता एकदा आपल्याला हसायचंय आणि ओठांचा चंबू करायचा. बघा या प्रकारे. एकदा हसायचं आणि ओठांचा चंबू. एकदा प्रसरण पावतील ओठ आणि एकदा आकुंचित होतील. सावकाश कृती थांबवायची. आणि आता आपल्याला उजवीकडे पाहायचंय आणि उजवीकडे पाहिल्यानंतर आपल्याला आपले दोन्हीही गाल फुगवून घ्यायचे. हे आपण यासाठी करतोय की कधी कधी आपल्याला डबल चिनचा त्रास होतो, तर तो की डबल चिन न येण्यासाठी ही सगळी कृती असणार आहे. ठीक आहे. आता सावकाश आपली मान उजवीकडे घेऊन चला. एक श्वास भरून घ्या, दोन्ही गाल फुगवून घ्या, ओठांचा चंबू करा, वरचा ओठ नाकाला लागू दे, संपूर्ण श्वास सोडत हवा बाहेर सोडून द्या. पुन्हा एकदा एक श्वास भरून घ्या, गाल फुगवायचे, ओठांचा चंबू आणि श्वास सोडत हवा पूर्णपणे बाहेर सोडून द्या. सावकाश मान मध्यभागी. हीच कृती विरुद्ध बाजूने. आता जास्तीत जास्त डावीकडे पाहायचंय. पुन्हा एक श्वास भरून घ्यायचा, गाल फुगवायचे,
वरचा ओठ नाकाला लागू देत, ओठांचा चंबू, आणि श्वास सोडत हवा आतमध्ये बाहेर हवा पूर्णपणे बाहेर सोडायची आहे सावकाश. पुन्हा एकदा एक श्वास भरून घेऊया. गाल फुगवायचे आहेत. तुमच्या पूर्णपणे गळ्यापासून जो खालचा हनवटीचा भाग आहे तिकडे तुम्हाला ताण जाणवेल, आणि श्वास सोडत हवा पूर्णपणे बाहेर सोडून द्या सावकाश. मान मध्य. आणि आता करूया सिंह मुद्रा. दोन्ही हातांची कोपरं बाहेर घेऊन यायची आहेत. मान मध्यभागी असेल. सुरुवातीला आपली नजर नाकाच्या शेंड्याकडे असेल. नाकाने श्वास प्रश्वास चालू ठेवायचा आहे. जीभ जास्तीत जास्त बाहेर घेऊन यायची आहे. तर सुरुवात करूया. आहे तो श्वास सोडा. एक श्वास भरून घ्या. श्वास सोडत पूर्णपणे जीभ बाहेर येऊ दे. जास्तीत जास्त जबडा रुंद करा. जास्तीत जास्त ओठाचे स्नायू ताणून घ्या. जिभेचे स्नायू ताणलेत आणि नजर आपली नाकाच्या शेंड्याकडे. नाकाने श्वास घेतोय, सोडतोय. हरिओम. जीभ आतमध्ये, तोंड बंद, डोळे बंद. पुन्हा सावकाश मध्यभागी या. थोडीशी इथे पाठीची स्लँटिंग पोझिशन होते जेव्हा आपण जीभ बाहेर घेतो. नकळत आपली पाठ येतेच पुढे आणि ती यायलाच पाहिजे. अजून एकदा हीच कृती. आता आपली नजर आपल्या आयब्रो सेंटरकडे असणार आहे. ठीक आहे. पुन्हा एकदा हाताची कोपरं बाहेर. एक श्वास भरून घ्यायचा. श्वास सोडत जीभ जास्तीत जास्त बाहेर आणि नजर आपली आयब्रो सेंटरकडे, आपल्या भ्रूमध्याकडे. पुन्हा जीभ जास्तीत जास्त बाहेर. चेहऱ्याचे स्नायू ताणतायत. जिभेचे स्नायू ताणले जात आहेत. नजर आपली आयब्रो सेंटरकडे. नाकाने श्वास प्रश्वास चालू. छान. हरिओम. सावकाश. जीभ आतमध्ये, तोंड बंद, डोळे बंद, आणि तिथल्या तिथेच विश्रांती. संपूर्ण कृतीचा मनातल्या मनात मागोवा. आपण डोळ्यांपासून सुरुवात केली होती. या सगळ्या गोष्टीचा मनातल्या मनात मागोवा. काही किंचितसा बदल जाणवतोय का त्याकडे लक्ष. सावकाश एकेका पायाने. आपण जी बैठक घातली आहे ती सोडून द्यायची आहे. दोन्ही पाय सरळ. विश्रांती. पावलांमध्ये जर जास्त ताण आल्यासारखं वाटत असेल थोडीशी पावलांमध्ये हालचाल करूया. आणि करणार आहोत आपण जानुशिरासन. दोन्ही पाय जोडून घ्यायचे. डावा पाय फोल्ड करायचा आहे. त्याचं पाऊल उजव्या पायाच्या मांडीला लावून घेऊया. दोन्ही हात आता उजव्या पायाच्या मांडीवर. एक श्वास भरून घ्यायचा. हनुवटी थोडीशी वर उचलली जाईल आणि श्वास सोडत हळूहळू कमरेतनं पुढे झुकायचंय. दोन्ही हातांनी पाऊल पकडायचा प्रयत्न करा. पाऊल पर्यंत हात जात नसेल तर हात जमिनीकडे सैल सोडा आणि त्यानंतर आपलं कपाळ उजव्या गुडघ्याकडे नेण्याचा प्रयत्न. इथे यथाशक्ती थांबायचंय. रक्तप्रवाह हा आपल्या हृदयापासून डोक्याच्या दिशेने व्हायला सुरुवात होते. सावकाश वर. आता डावा पाय सरळ. उजवा पाय फोल्ड करूया. त्याचं पाऊल डाव्या पायाच्या मांडीला लावून घेऊया. एक श्वास भरून घ्यायचा. श्वास सोडत कमरेतनं पुढे झुकायचं. दोन्ही हातांनी डावं पाऊल पकडूया किंवा हात जमिनीकडे सैल सोडूया आणि त्यानंतर आपलं कपाळ डाव्या गुडघ्याकडे नेण्याचा प्रयत्न. पुन्हा एकदा इथे थांबायचं. यथाशक्ती खांदे रिलॅक्स. जोर श्वासाची. सावकाश वर घ्यायचंय हळूहळू. उजवा पाय सरळ करून थोडा वेळ विश्रांती. बदललेला रक्ताचा प्रवाह पुन्हा एकदा पूर्ववत होतोय. विधिवत वज्रासन. दोन्ही पाय जोडून घ्यायचे. एक एक पाय फोल्ड करूया. उजवा आणि मग डावा. आपण करणार आहोत योग मुद्रा. आता दोन्ही हाताच्या मुठी ज्या आहेत ह्या वळून घ्यायच्या आहेत. त्या मुठी आता आपल्या ओटीपोटाच्या इथे ठेवायच्या.
बरोबर. ओके. आणि आता एक श्वास भरून घ्यायचा. थोडेसे हाताची कोपरं मागे जातील, खांदे मागून एकमेकांच्या जवळ येतील. बरोबर. आणि श्वास सोडत कमरेतनं पुढे झुकायचंय. पोटावरती एक विशिष्ट प्रकारचा दाब येतो इथे मुठींच्या मुळे. आणि हळूहळू आपलं कपाळ जमिनीला टेकवण्याचा प्रयत्न करा. जर कपाळ जमिनीपर्यंत जात नसेल तर काही हरकत नाहीये, तिथल्या तिथेच तुम्हाला थांबायचंय. हाताची कोपरं जमिनीकडे सैल सोडून द्या. खांदे रिलॅक्स करा. पोटावरती दाब आहे. रक्ताचा प्रवाह हा आता आपल्या डोक्याच्या दिशेने होतोय. जोड श्वासाची. उलट चाल करताना हळूहळू सावकाश श्वास घेत घेत कमरेतनं सरळ व्हा. डोळे अलगद मिटलेले. हाताच्या मुठी सोडून द्या. दोन्ही हात आता आपल्या मांडीवर असतील. डोळे अलगद मिटलेले. संपूर्ण योग मुद्रेचा जो काही परिणाम झालाय त्याकडे लक्ष. आता दोन्ही गुडघ्यांमध्ये आपल्याला अंतर घ्यायचंय. दोन्ही गुडघ्यांमध्ये अंतर. दोन्ही हात सरळ डोक्याच्या दिशेने वर न्यायचे. बरोबर. एक श्वास भरून घ्यायचा. आणि श्वास सोडत हळूहळू कमरेतनं पुढे झुकायचंय. दोन्ही हात आधी जमिनीवर टेकवा आणि मग ते पुढे सरकवा. आपलं संपूर्ण कपाळ चेहरा जमिनीच्या दिशेने सैल सोडून द्या. दोन्ही हात जमिनीवर आणि एकदम रिलॅक्स. खांदे रिलॅक्स. पोटाचे स्नायू रिलॅक्स. खूप आरामदायी वाटतं या स्थितीमध्ये. पोटाचे स्नायू जमिनीकडे सैल सोडून द्या. आणि सावकाश हळूहळू तिथल्या तिथेच उलट चाल. अगदी सावकाश हाताच्या आधाराने हळूहळू कमरेतनं सरळ व्हा. बरोबर. सावकाश. छान. आता जसं आपण मार्जनासन करतो त्याप्रमाणे कृती. दोन्ही गुडघ्यांवरती आणि हातावर यायचंय. बरोबर. आणि आता माउंटन पोज. दोन्हीही आपले पायाचे तळवे जमिनीकडे, टाचा जमिनीकडे. माउंटन पोज. पावलं जुळून घ्या. पर्वतासन. नजर आपली आपल्या नेवल रिजन कडे असेल. आता इथे आपल्याला एक हलकीशी डायनॅमिक मुवमेंट करायची आहे. एकदा आपल्या पाठीची स्लॅन्टिंग पोझिशन असेल आणि एकदा आपल्याला माउंटन पोज करायची. ठीक आहे. दोन्ही पावलांमध्ये अंतर घ्या. आणि आता एकदा आपल्याला स्लॅन्टिंग पोझिशन म्हणजे आपल्याला एकदा भुजंगासन करायचंय आणि एकदा पर्वतासन. ठीक आहे. अगदी सावकाश कृती. दोन्ही गुडघे. हा बरोबर. सुरुवात करूया. इनहेल अप भुजंगासन. एक्झेल डाऊन पर्वतासन. इनहेल अप भुजंगासन. एक्झेल डाऊन पर्वतासन. इनहेल अप भुजंगासन. नजर सिलिंगकडे. एक्झेल डाऊन पर्वतासन. नजर आपली नेवल रिजनकडे. इनहेल अप. एक्झेल डाऊन. अजून एक राऊंड. इनहेल अप आणि एक्झेल डाऊन. सावकाश थांबायचंय. दोन्ही पावलं जोडून घ्या. आणि आता एक एक पाऊल पुढे घ्या. आपल्या हाताच्या दिशेने उजवं पाऊल पुढे, मग डावं पाऊल पुढे, उजवं पाऊल पुढे, डावं पाऊल पुढे. असं करत करत सावकाश स्टँडिंग मध्ये विश्रांती. मान मागे सैलसर सोडून द्या. एकदम रिलॅक्स होऊन जा. लक्ष आपल्या श्वासाकडे. आता आपण करणार पेंडुलम सारखी कृती. म्हणजे दोन्ही पायांमध्ये अंतर घ्यायचं. हाताची बोटं एकमेकांमध्ये गुंफून घ्यायची आणि कमरेतनं पुढे झुकायचं. दोन्ही हात जमिनीकडे अगदी सैल सोडून द्या. आणि घड्याळाचा काटा जसा असा पुढे मागे होतो किंवा एकदा उजवीकडे डावीकडे होतो त्याप्रमाणे कृती. तर सुरुवातीला आपण थोडस पुढे मागे करणार आहोत. आपली हाताची पकड थोडीशी पुढे मागे. फक्त खांद्यांमध्ये हालचाल होते. खांदे एकदम रिलॅक्स सोडा जमिनीकडे. आणि मग एकदा उजवीकडे डावीकडे.
इथे आपल्याला कुठेही डोकं मान कुठेही शरीर नाही हलवायचंय, फक्त हालचाल आपल्या हातांमध्ये होतीये. सावकाश वर यायचंय हळूहळू. पुन्हा एकदा विश्रांती. इथे पुन्हा रक्ताचा प्रवाह जो आहे तो डोक्याच्या दिशेने होतो म्हणून ही कृती. विश्रांती. आता इथे आज आपल्याला करायचे बॅलन्सिंग आसन. तर सुरुवातीला आपण करूया एक पादतोलासन. दोन्ही पाय जोडलेले, हात शरीराच्या जवळ, दोन्ही हात खांद्यातून सरळ करायचे. उजवा पाय फोल्ड करायचा आहे, त्याचं पाऊल जमिनीकडे सैल सोडून द्या. बरोबर. नजर एका बिंदूकडे स्थिर करा. त्यानंतर उजवा पाय मागे न्यायचा आहे, दोन्ही हात समोर घ्यायचे आणि कमरेतनं आपल्याला थोडंसं पुढे झुकायचंय. स्लॅन्टिंग पोझिशन. इथे आपल्याला आपलं कॉन्सन्ट्रेशन वाढवायचंय, बॅलन्स सांभाळायचंय. पुन्हा एकदा इथे ब्रेनला आपण ऍक्टिव्हेट करतोय, कारण की तो आपल्याला आपला बॅलन्स सांभाळायला मदत करणार आहे. छान छान. यथाशक्ती थांबूया आणि मग सावकाश उलटचाल करताना हात खाली पाय खाली, तिथल्या तिथेच. परफेक्ट. हीच कृती विरुद्ध बाजूने. पुन्हा दोन्ही पाय जोडलेले, हात शरीराच्या जवळ, दोन्ही हात खांद्यातून सरळ. डावा पाय वर उचलूया, तो फोल्ड करूया. जमिनीच्या दिशेने पाऊल असेल डाव्या पायाचं. मांडी जमिनीला 90 डिग्री समांतर डाव्या पायाची. छान. आता डावा पाय मागे, दोन्ही हात समोर. दोन्ही हात समोरून काढण्याचा प्रयत्न करा. हाताचा तुम्ही सपोर्ट घेऊ शकता समोर असलेल्या एखाद्या गोष्टीचा. छान. यथाशक्ती थांबा. बरोबर. हा पकडा. भिंतीचा आधार घ्या, भिंतीचा आधार हाताना. बरोबर. आणि मग सावकाश उलटचाल, हात खाली पाय खाली, विश्रांती. आणि आता करणार आहोत आपण वृक्षासन. त्यासाठी पुन्हा एकदा त्याच्या आधी आपण ताडासन करून घेऊया. दोन्ही पाय जोडलेले, हात शरीराच्या जवळ, दोन्ही हात सरळ डोक्याच्या दिशेने वर न्यायचे. दोन्ही दंडांचा स्पर्श दोन्ही कानांना आणि टाचा जमिनीपासून वर. पुन्हा एकदा कॉन्सन्ट्रेशन, बॅलन्स, स्ट्रेच. जास्तीत जास्त ताण वरच्या दिशेने वर्टिकली. स्ट्रेच स्ट्रेच स्ट्रेच. रिलॅक्स. टाचा खाली, हात खाली आणि विश्रांती. करणार आहोत आपण आता वृक्षासन. पुन्हा दोन्ही पाय जोडून घ्यायचे. उजवा पाय जो आहे तो फोल्ड करा, त्याचं पाऊल डाव्या पायाच्या मांडीला फिक्स करा. टाच जास्तीत जास्त वरती शरीराच्या दिशेने असेल. पायाची बोटं जमिनीकडे पॉइंटेड असतील. इथे तुम्ही भिंतीचा आधार घेऊ शकता, भिंतीला टेकून उभं राहायला हरकत नाहीये. आता दोन्ही हात जोडून घ्यायचे, जोडलेले हात छातीपाशी असतील. आता हेच जोडलेले हात हनुवटी, नाक आणि कपाळाला स्पर्श करत डोक्याच्या दिशेने वर न्यायचे. दोन्ही दंडांचा स्पर्श दोन्ही कानांना. छान. बरोबर. नजर समोर एका बिंदूकडे स्थिर करा. आपला बॅलन्स आपल्याला आपला सांभाळायचा आहे, कॉन्सन्ट्रेशन वाढवायचंय. खूप सुंदर. आणि इथे एक आवर्तन दीर्घ श्वसनाचं आहे, तो श्वास सोडून खोलवर दीर्घ श्वास भरून घ्या. संथ गतीने श्वास सोडा. ठीक आहे. उलट चाल करूया. हळूहळू जोडलेले हात कपाळ, नाक आणि हनुवटीला स्पर्श करत हात छातीपाशी. उजवा पाय सरळ, थोडा वेळ विश्रांती. डाव्या पायावर शरीराचा भार जातो म्हणून. इथे तुम्ही भिंतीला टेकून उभं राहायला हरकत नाहीये, म्हणजे आपला बॅलन्स नाही करणार. पुन्हा दोन्ही पाय जोडलेले आणि आता डावा पाय फोल्ड करा, त्याचं पाऊल उजव्या पायाच्या मांडीला फिक्स करा. आता ज्यांना शक्य आहे त्यांनी दोन्ही हात छातीपाशी घ्या. ज्यांना बॅलन्स जातो असं वाटतं त्यांनी हात बाजूने वरती घ्या. तुम्हाला जसं जमेल त्याप्रमाणे कृती. ठीक आहे. आता जोडलेले हात सावकाश डोक्याच्या दिशेने वर न्या. बरोबर करताय. वर न्या. दोन्ही दंडांचा स्पर्श दोन्ही कानांना होऊ दे. नजर एका बिंदूकडे स्थिर करा. आधी नजर एका बिंदूकडे स्थिर करा आणि मग हात वर घ्या. आपली नजर स्थिर राहिली की मन पण स्थिर होतं. छान. आणि आता इथे एक आवर्तन
दीर्घ श्वसनाचं. खोलवर दीर्घ श्वास भरून घ्यायचा, संथ गतीने श्वास सोडायचा. उलट चाल करताना जोडलेले हात कपाळ, नाक आणि हनुवटीला स्पर्श करत हात छातीपाशी, दोन्ही हात खाली, डावा पाय सरळ. आता ज्यांना वृक्षासनामध्ये समजा आपला बॅलन्स जातोय, तर मग काय करायचं, जसं आपण मगाशी एक पाद तुलासन केलं ना, त्याचप्रमाणे कृती करायची. आपलं पाऊल जमिनीकडे सैल सोडायचं, उजवं पाऊल, हा, आणि मग दोन्ही हात डोक्याच्या दिशेने वर न्यायचे आणि या स्थितीमध्ये थांबायचं. बरोबर. इथे पण आपल्याला वृक्षासन जे आपण करतो त्याचेच लाभ आपल्याला या आसनामध्ये सुद्धा मिळतात. छान. इथे तुम्ही थांबू शकता. बरोबर. आता उजवा पाय खाली करा आणि मग डावा पाय फोल्ड करा. नजरेची हालचाल न करता ती एका बिंदूकडे स्थिर करायची. आपण मनानेच एखादा बिंदू काढायचा, तिकडे आपली नजर स्थिर करायची. तुमच्या समोर जे काही असेल, घड्याळ असेल, एखादं पेंटिंग असेल, जे काही असेल तिथे. बरोबर. सावकाश डावा पाय खाली, दोन्ही हात खाली आणि मॅटच्या एका टोकाला येऊन उभं. सूर्यनमस्कारासाठी थोडा वेळ विश्रांती तिथल्या तिथेच, लक्ष आपल्या श्वासाकडे. करूया आपण सूर्यनमस्कार. दोन्ही हात जोडून गायत्री मंत्राचं पठण आणि सूर्य देवतेचं स्मरण. ओम भूर्भुवः स्वः तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो नः प्रचोदयात्. ओम सूर्याय नमः. एक नमस्कारासन, दोन हस्त उत्तानासन, तीन हस्त पादासन, चार उजवा पाय मध्ये अश्वसंचलनासन, पाच चतुरंग दंडासन, सहा अष्टांगासन, सात भुजंगासन, आठ पर्वतासन, नऊ उजवा पाय पुढे अश्वसंचलनासन, 10 हस्तपादासन, 11 स्तोत्रासन, 12 नमस्कारासन. अजून एक करून घेऊया. ओम खगाय नमः. 1 2 3 4 डावा पाय मध्ये, 5 6 7 8 9 डावा पाय पुढे, 10 11 12. सावकाश बैठक स्थितीमध्ये या आणि मग पाठीवर पडून विश्रांती घ्या. अगदी सावकाश एका कुशीला वळा आणि पाठीवर पडून विश्रांती. दोन्ही पायांमध्ये अंतर असेल. आज आपण करणार आहोत सायकलिंग. दोन्ही हात आणि पायांनी एकत्रित आपण सायकलिंग करायचे. पुन्हा एकदा न्यूरोमस्क्युलर कोऑर्डिनेशन. पण त्यासाठी स्थिती घेऊया. दोन्ही पाय जोडलेले, हात शरीराच्या जवळ, दोन्ही पाय एकत्रित 90 अंशापर्यंत वर घेऊया. दोन्ही हात सुद्धा वर असतील. हाताची मुठी वळून घ्यायची घट्ट आणि आता सुरुवात करूया. दोन्ही हात आणि पाय एकत्रित सायकलिंग. 1 2 20 वेळेला सरळ. 3 4 5 6 7 8 9 10 पावलं जाऊ दे जमिनीकडे. 11 12 13 14 15 16 17 18 19 20. अँटी क्लॉकवाईज म्हणजे रिव्हर्स सायकलिंग. 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 14 15 16 17 18 19 20. थांबायचंय. दोन्ही हात पाय पुन्हा 90 डिग्री वर. एक श्वास भरून घ्या. श्वास सोडत दोन्ही हात पाय सावकाश खाली येऊ दे आणि विश्रांती.
श्वासाची गती वाढली असेल तर नाकाने श्वास घ्या, तोंडाने सावकाश सोडून द्या. एकदम रिलॅक्स. पायाच्या नखापासून ते टाळूपर्यंत एकदम रिलॅक्स. आपण आता करणार आहोत मत्स्यासन. दोन्ही पाय जोडून घ्यायचे आहेत, दोन्ही हात शरीराच्या जवळ. ज्यांना पाठीची दुखणी आहे, सर्वायकलचा त्रास आहे, त्यांनी मात्र हे करणं टाळायचं आहे. आज आपल्या मेंदूशी रिलेटेड जी काही साधनं आहे ती आपण करतोय. दोन्ही पाय जोडलेले, हात शरीराच्या जवळ. आज आपल्याला इथे एक छोटीशी वेगळी कृती करायची आहे. आता आपला उजवा जो हात आहे तो उजव्या सीट खाली घ्या आणि डावा हात डाव्या सीट खाली घ्या. ठीक आहे. हाताची कोपरं पूर्णपणे जमिनीवर आहे. हाताची बोटं जुळलेली आहे. आणि आता सावकाश डोकं वर उचला आणि टाळूचा भाग जमिनीवर ठेवा. डोकं वर उचला आणि टाळूचा भाग. बरं, आता इथे सीट, हा, दोन्ही हाताचे तळवे सीटच्या खाली घ्या. हा, बरोबर. आता डोकं वर उचला आणि टाळूचा भाग जमिनीवर. हाताची कोपरं पूर्णपणे जमिनीवर आहे. आणि आता पावले जी आहेत ही जमिनीकडे ताणून सोडा. खांदा एकदम रिलॅक्स करा, डोळे अलगद मिटलेले. जोड आपल्या श्वासाची. श्वास घेतोय, सोडतोय. बरोबर, छान. आता उलट चाल करूया. डोळे उघडायचे, आधी पावलं रिलॅक्स करा. पुन्हा एकदा हाताच्या कोपराच्या आधाराने आधी डोकं वर उचला. पाठीचा एक एक मणका जमिनीवर येऊ देत. आणि मग सीटच्या खाली जे आपले हात आहेत ते काढून घ्या. दोन्ही पायांमध्ये अंतर आणि विश्रांती. पायाच्या नखापासून ते टाळूपर्यंत संपूर्ण रिलॅक्स. एक श्वास भरून घ्या नाकाने, तोंडाने संपूर्ण श्वास सोडून द्या. 2 ते 3 मिनिटांचं शवासन आपण या स्थितीमध्ये करत आहोत. प्राणायामाला सुरुवात करण्याआधी संपूर्ण पाठीचा मणका जमिनीच्या दिशेने आपण सैल सोडलाय, एकदम रिलॅक्स आहे. हाताची बोट अर्धवट मिटलेली आहेत, डोळे अलगद मिटलेले. जाणीव आपल्या श्वासाची. श्वास घेतोय, पोट हलकं हलकं वर येत आहे. श्वास सोडतोय, ते सावकाश जमिनीकडे जात आहे. श्वास घेताना सगळे स्नायू प्रसरण पावत आहेत. श्वास सोडताना सगळे स्नायू आकुंचित होत आहेत. श्वासाची गती संथ, मंद आणि लयबद्ध होत चालली आहे. खूप छान वाटतंय, खूप बरं वाटतंय. आज आपण सुरुवातीपासून ते आतापर्यंत जी काही साधना केली त्या सगळ्या साधनेचा क्रम आठवण्याचा प्रयत्न करूया. आपल्याला कुठे इजा किंवा कुठे दुखल्यासारखं तर वाटत नाहीये ना, हे तपासून पाहूया. सावकाश एका कुशीला वळून बैठक स्थितीमध्ये येऊया. अगदी सावकाश, कुठेही झटका न देता. पद्मासन, अर्ध पद्मासन किंवा साधी मध्ये. दोन्ही हात गुडघ्यांवर, डोळे अलगद मिटून घ्यायचे. दीर्घ श्वसनाची 2 आवर्तन. आहे तो श्वास सोडून खोलवर दीर्घ श्वास भरून घेऊया यथाशक्ती. संथ गतीने श्वास सोडूया. खोलवर दीर्घ श्वास भरून घेऊया. संथ गतीने श्वास सोडूया. प्राणायामाचा श्लोक.
प्राणस्येदं वशे सर्वं त्रिदिवे यत्प्रतिष्ठितम् मातेव पुत्रान् रक्षस्व श्रीश्च प्रज्ञांच विदेहि नैति. आपल्या प्राणशक्तीला मनापासून वंदन. सावकाश मान सरळ, दोन्ही हात गुडघ्यावर. करणार आहोत आपण अनुलोम विलोम प्राणायाम, जो बॅलन्सिंग प्राणायाम आहे. डाव्या हाताची ज्ञान मुद्रा आणि उजव्या हाताची अंगुली मुद्रा. उजवी नाकपुडी बंद अंगठ्याने, डोळ्यालगत मिटून. कपाळावर चेहऱ्यावर कुठलाही ताण नसेल. डावीने आहे तो श्वास सोडा. डावीने खोलवर दीर्घ पूरक. डावी बंद. उजवीने संथ रेचक. उजवीने पूरक. उजवी बंद. डावीने संथ रेचक. डावीने पूरक. डावी बंद. उजवीने रेचक. उजवीने पूरक. उजवी बंद. डावीने संथ रेचक. डावीने पूरक. डावी बंद. उजवीने संथ रेचक. उजवीने पूरक. उजवी बंद. डावीने संथ रेचक. शेवटचा वर्तन. डावीने पूरक. डावी बंद. उजवीने संथ रेचक. उजवीने पूरक. उजवी बंद. डावीने संथ रेचक. उजवा हात गुडघ्यावर, ज्ञान मुद्रेमध्ये. शरीर मनाचा समतोल साधणारा अनुलोम विलोम प्राणायाम. जाणीव आपल्या दोन्ही हातांच्या ज्ञान मुद्रेकडे असेल. अंगठा आणि पहिलं बोट त्यांची टोक जुळलेली आहेत. तिथून जो रक्तप्रवाह चालू आहे, प्राणस्पंदनांची अनुभूती. जर बैठक बदलायची असेल तर बदलू शकता. साधी मांडी घालायला हरकत नाहीये. आणि पुन्हा एकदा आपल्या हातांची ज्ञान मुद्रा, प्राणस्पंदनांची अनुभूती. डोळे अलगद मिटलेले आहेत. चेहरा शांत. कपाळावर कुठलाही ताण नाहीये. हाताची कोपरं शरीराच्या जवळ आहे. मान मध्यभागी, पाठकणा सरळ. एक हलकसं स्मित हास्य आपल्या चेहऱ्यावरती. करणार आहोत आपण भ्रामरीची 3 आवर्तनं. आहे तो श्वास सोडूया. खोलवर दीर्घ पूरक. रेचक करताना भ्रमर गुंजन. खोल दीर्घ पूरक. रेचक करताना भ्रमर गुंजन. खोल दीर्घ पूरक. रेचक करताना भ्रमर गुंजन. भ्रामरीचे व्हायब्रेशन्स आपल्या टाळूपर्यंत, त्याची अनुभूती. पायाच्या नखापासून ते टाळूपर्यंत स्थिरता, शिथिलता. मनामध्ये प्रसन्नता. स्वस्थ शरीर, शांत मन आणि प्रसन्न चेहरा.
करणार आहोत 5 मकार लांबवलेले ओमचे उच्चार सलग एका लागोपाठ एक. सुरुवात पहिल्या उच्चारापासून. आहे तो श्वास सोडूया. खोलवर दीर्घ श्वास भरून घेऊया. श्वास सोडत उच्चार अगदी हळू आवाजात, आपला आवाज आपल्याला येईल इतक्या हळू आवाजात. ओ. खोलवर दीर्घ श्वास. ओ. दीर्घ श्वास. ओ. दीर्घ श्वास. ओ. लास्ट राउंड. खोलवर दीर्घ श्वास. ओ. एक क्षण शांत. आत्मविश्वास इच्छाशक्ती प्रबळ होत चालली आहे याची जाणीव. दोन्ही हात जोडून घेऊया शांती पाठासाठी. ओम पूर्णमद पूर्णमिदं पूर्णात् पूर्णमुदच्यते पूर्णस्य पूर्णमादाय पूर्णमेवावशिष्यते. ओम शांती शांती शांती. जोडलेले हात डोक्याच्या दिशेने वर नेऊया. आपापल्या क्षमतेने कमरेतनं पुढे झोपूया. जोडलेले हात आणि कपाळ जमिनीवर. आपली संपूर्ण साधना ओमला ओमला समर्पण. सावकाश श्वास घेत घेत कमरेत बसणं. श्वास सोड. दोन्ही हात खाली. हस्तांतर. नेत्र स्पर्श. अलगद डोळे पुढून एक दृष्टी ओमकडे. हरिओम. धन्यवाद. भेटूया उद्या सकाळी 6 वाजता. शुभ दिवस. हरिओम. मीटिंग एंड करते.